मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला विरोध. बार्शीमध्ये ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पोटतिडकीने आंदोलन करतोय. परंतु धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्य करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला. या वक्तव्यांमुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात आले. आपण ज्याला निवडून केलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्याने काय कुठलं आंदोलन केलं लोक बोलले होते, पण मराठा समाजावर निवडून आले आणि आता ते परवा म्हणतात की आरक्षण हा केंद्राचा विषय तिथं आपण बघूया असं ते निवडणूक उतरलेली आहे. त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांचं जे वक्तव्य आहे, त्यांचं जे वर्तणूक आहे, त्याचा निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा आता मारायचा आहे. त्याच्यामुळं आपण पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा समाजातर्फे तालुका सेंट्रल मराठातर्फे या आरक्षणाचे लढे चालू आहेत. या आरक्षणाच्या लढ्यात ज्यांनी दुधात मिठाचा खाडा टाकण्याचे प्रयत्न केले अशा नेत्यांचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत. खासदाराचा जाहीर निषेध करतो मी. मित्रांनो, मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय, आमचं गळ्यातलं ताईत म्हणणार आम्ही ग्रामीण भागातला शेतकरी आहे. आमच्या गळ्यातलं ताईत म्हणणारं निंबाळकर साहेबाला आम्ही 3 लाखाच्या मतदानाने निवडून दिलंय आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा मी जाहीर निषेध करतो. अहो, आपण कुठं चाललोय, तुम्ही कुठं चाललाय? जरांगे साहेब बघतील ना सगळं काय करायची. तुम्ही बोलायचं मध्ये कारणच नाही ना. 52% 53% 50च्या पुढे तुमच्या बापानं दिलं, आमच्या बापानं दिलं आरक्षण. त्याच्यामुळे तर जवळजवळ 60 वर्ष झालं. त्याच्यामुळे तर आपण जग मारली आहे. आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो. माझा ओबीसीचा दाखला निघाला नाही, मुलगा 15वीला आहे. हे 2 दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला 60,000 रुपये भरावे लागलेत. हे काय आमच्या बापानं भरायचं का तुमच्या बापानं भरायचं हे सांगावं. तुम्ही देणार आहे का सांगा. आत्ताच उदाहरण सांगतो. एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता ओमराजे, तर तुमच्या पीएनं उचलला म्हणजे मी कशासाठी फोन लावला होता. ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मला एवढं सांगायचं की सगळी अख्खी महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील. बस इतकं सांगायचं. जरांगे पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. या खासदाराचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. खासदाराचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ की जय. तुमचं आमचं नातं काय? अरे कोण म्हणतंय देत नाही. बार्शीच्या मुख्य चौकात झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते. आंदोलकांनी दोन्ही खासदारांच्या प्रतिमांना जोड्याने मारत आपला संताप व्यक्त केला. आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्ती वाढवण्यात आला होता, परंतु आंदोलन शांततेत पार पडलं. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय. मराठा समाजाच्या ओबीसी समावेशाच्या मागणीला मिळालेल्या या विरोधामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत
MACIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशनमध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, BCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच चौघुमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा। आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते। आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते। त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा। पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर। संपर्क 9850 040498 9637 618636।